या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आपण करतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. 7 दिवसांचा 7 रात्रींचा सोहळा आहे. तब्बल 24 संघांचा समावेश. प्रत्येक दिवसागणिक प्रत्येक खेळामध्ये आपण एका टीमला सुपर 6 मध्ये क्वालिफाय करतोय. सो प्रत्येक दिवसामध्ये आपण एक संघ किमान एका बक्षिसाला पात्र ठरणार आहोत. संपूर्ण सुपर 6 चा पुढचा प्रवास. सुपर 3 मध्ये आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळणार आहेत आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले ऐश्वर्या रिसॉर्ट्सचे प्रॉपरेटर मालक अनिकेतजी म्हात्रे, त्यांचं आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. सेकंड प्राइज ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिली. जे पुरस्कर्ते आहेत संदीप शांताराम म्हात्रे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे कैलासवासी सीताराम म्हात्रे, बाबांच्या स्मरणार्थ वीरेंद्र सीताराम म्हात्रे यांच्या वतीनं आपल्याला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. आय वुड लाईक टू थँक्स एव्हरीवन ज्या ज्या दानशूरदात्यांनी आपल्याला सहकार्य दिलं. द गेम इज ऑन. द फर्स्ट बॉल. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज आले की मग आम्हाला श्रीलंका या टीमचा वन ऑफ द फायनेस्ट फ्रंटलाईन गोलंदाज चमिंदा वास जो आम्हाला सातत्यानं आठवण येते. किंबहुना असं आपण म्हणूया की फ्रंटलाईन गोलंदाज जर का डावखुऱ्या हाताचा असेल तर तुमच्याकडे प्लस पॉईंट आहेत. उजव्या हाताचे गोलंदाज सातत्यानं आपण पाहतच असतो आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना खऱ्या अर्थानं सातत्यानं चॅलेंजिंग, अवघड, कठीण ठरणारी गोलंदाजी पथ्यात जर का पडली तर मात्र येलो आर्मी फिल्डिंग करणारी टीम मात्र नक्कीच चांगलं कमबॅक करेल. बॉल एच लागलाय. वाव, कुठे गेला आपण पाहूया. ऍक्शन रिप्ले मध्ये स्पर्श केला तो स्टम्प्सना आणि बेधडक ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग, जबरदस्त पेस व्हेरिएशन. व्हेरी फर्स्ट बॉल, व्हेरी फर्स्ट ओव्हर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक पाटील बॅक टू द डगआउट. चला, आपल्या स्पर्धेची आपल्याला TRP वाढवायची असेल ना तर व्हॉट्सअपला जायचं. लगेच पहिलं यूट्यूबला जायचं. तिकडे एक शेअर ऑप्शन आहे. ते शेअर करून थेट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला ही लिंक शेअर करायची जेणेकरून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेले तुमचे मित्र आणि तुमचा नेटवर्क जो आहे ना, तुमच्या नेटवर्कपर्यंत तुमची स्पर्धा तुम्हाला पोहोचवता येईल. अँड दिस इज ॲज सिम्पल ॲज दॅट. फॉर्च्यून इव्हेंटला आपण थोडंसं प्रमोट करण्याचा प्रयत्न करूया. वी ऑल आर एन्जॉईंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. क्रिकेटचा रंगारंग सोहळा आणि रोहिंजनचे सन्माननीय प्रसादजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले, ज्यांनी या खरं तर मगाशी आम्ही जो उल्लेख केला 1700 सरकार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये आपण जर का पाहिलं तर मैदानाची डागडुजी आणि JCBची व्यवस्था ज्यांनी आपल्याला केली आहे असे प्रसादजी पाटील आणि त्यांच्या समवेत येस विश्वजीतजी म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू कॉमबॉक्स. थँक्यू. विश्वजीतजी म्हात्रे यांचे आपण नाम उल्लेख केला. बॅटचा एज लागलाय. बॅटचा फेस बंद झालं तरी धावा मिळतील 4, कारण आउटफील्ड फास्ट आहे. विश्वजीतजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत, सुस्वागत. आणि जसे साहेब आलेत, ऑफर सुद्धा आले, ते आपण अनाऊन्स करूच. तत्पूर्वी या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय आणि व्हेरी अनफॉर्च्युनेट चौकार षटकार आला. त्यानंतर जेव्हा फलंदाज बाद होतो खऱ्या अर्थानं भरपूर नाराज आणि अपसेट मोमेंट तो बाहेर जातोय.
बॅटिंग टीमसाठी मात्र नक्कीच ऑफरवर ऑफर मात्र आलेली आहे. कॅश प्राइजेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेचे. खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदानसुद्धा राहिलं आहे प्रसादजी पाटील साहेबांच्या वतीनं बॅटिंग टीमसाठी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर का ठोकले तर कॅश प्राइज रोकडा मिळणार तब्बल 1-2 नव्हे तर 5,000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि धरणा या गावातले विकासजी केनी ज्यांचं संघ आपण खेळताना पाहिला, गावदेवी धरणा या टीमचे संघ मालक अर्थातच विकासजी केनी यांच्या माध्यमातून एक ऑफर आहे त्याचंही आपण अनाउन्समेंट करतोय. तत्पूर्वी नी बेंड केला वेट ट्रान्सफर करत खरं तर अप्पर बॉडीच्या साह्यानं फटक्याची ताकद, फटक्याचं सौंदर्य आणि फटक्यामधली आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. ऑफर काय ते आपण पाहूया. फलंदाज क्रमांक आपण पाहिलं 4 वैभव पाटील, त्याच्या बॅटमधनं हा षटकार जरूर आलाय. स्क्रीनवर आपल्याला तेच ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आशिष पाटील या फलंदाजासाठी ऑफर आहे. ती ऑफर काय नेक्स्ट बॅटर त्याची येतील 2,000 रुपये विकासजी केनी यांच्या माध्यमातून असणार आहेत. तत्पूर्वी आपण पाहता एकूण धावसंख्या झाली आहे ती 1 विकेट, 1, 4 विकेट आणि 6 धावसंख्या 2 बाद 12. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय दिलवाला. जय मल्हार कलेक्शनचा नाव लय गाजवाला ना मालक दीपेश पाटील हयो लय. वैभव पाटीलनं मात्र पहिल्या षटकाचं शेवट मात्र थोडा गोड केलाय. मंदिरामध्ये नतमस्तक व्हावं आणि तिथल्या भटजी बुवाने आपल्या हातावर एक छोटंसं छानसं गोड तीर्थप्रसाद द्यावा इतका गोड तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त ऑफलातून स्टार्ट झाली आहे. जरी 2 विकेट गेले असतील तरीसुद्धा बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि बॅटिंग लाईन स्ट्रॉंग असल्या कारणानं विश्वजितजी पाटील आणि प्रसादजी पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजांना एक ऑफर आहे. प्रत्येक षटकाराला कॅश प्राईज 500 रुपये मिळणार. फॉर एव्हरी सिक्सर रोकडा 500. 2 एंड आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला खरं तर खुटारी गाव एंड आणि एका बाजूला आपण जिथे महावीर बिल्डिंगचं एक मोठं कॉम्प्लेक्स पाहत आहेत त्या एंडकडनं ही गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. नाव आहे तुषार पाटील. 4G यावेळेला हाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरनं बॉलला थोडी फ्लाईट दिली, बीट केलं. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सातत्यानं आपण आज चर्चा करणार आहोत फॉर्च्यून इव्हेंट आणि त्यांची टेक्निकल टीम. मग त्यांच्या माध्यमातून 4K हाय डेफिनेशन कॅमेरा व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आज विशेष करून जसं आपण लाईव्ह लिंक ऑन केली आणि लगेचच काही क्षणामध्येच जवळजवळ 100हून अधिक व्ह्युअर्स आपल्यासोबत या स्पर्धेच्या निमित्तानं जुळले गेलेत. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. स्पर्धा मोठी आहे, सामनाही मोठा आहे. सामन्यामध्ये जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमची जिंकण्याची ईर्षा ही तुम्हाला प्रबळ ठेवावी लागेल. ऑनसाइडला ड्राईव्ह केला, अलॉंग द ग्राउंड बॉल गेला आहे डीप मिड विकेट खाऊखानामध्ये. क्षेत्ररक्षक गफलत करतील, फंबल होतील, बॉलला बॅकअप मिळेल. तोवर मात्र धावा मिळतील 2 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या फक्त 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख जर का आपण पाहिला गेला 2 चेंडू आणि फक्त 2 धावा अशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल हवेमध्ये. देर इज अ चान्स. आय विल टेक इट इज द कॉल अँड द कॅच इज टेकन. सूरजचं आपण कौतुक करूया. चेंडूवरची नजर आणि कॉलिंग फार छान होतं. आणि क्रिकेटमध्ये हेच असणं फार गरजेचं आहे. कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो संवाद. आणि पकडलेला हा झेल पाहायला मिळेल आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तुषार यांना मिळालंय ते अजून एक पहिलं यश. दरम्यान रोहिंजन गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण जर उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती VIP डायसवरती येऊन आसन ग्रहण करा. सर्वांचं सोळागाव प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत आहे. स्वागत आहे सकल जणांचे. आलेल्या तमाम अतिथींचे आपण करूया सहर्ष
मनस्वी स्वागत. मावळत्या सूर्यकिरणांना आपण करूया नमस्कार. आणि आज स्पर्धेच्या निमित्तानं शिवस्मरण आणि सृष्टीच्या निर्मात्याचं आपण स्मरण केलं. गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक झालो. बाप्पाजीला आपण सांगितलं की स्पर्धा पुन्हा एकदा या नव्या पर्वामध्ये, पहिल्या सुवर्ण पर्वामध्ये यशस्वी संपन्न होऊ दे. हाही बॉल पुन्हा एकदा आपण जर का पाहिला तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, जिथे मिड ऑफ क्लिअर करायचं होतं, परंतु ते क्लिअर करता आलं नाही आहे. बॉल जसा पाहिला गेला तर ओव्हरपीच बॉल ज्याला आपण म्हणतो, परंतु कॅपिटलाइज करता आलं नाही आहे. अजून एक डॉट बॉल आला. आशिष पाटील फलंदाज झाले, त्यांना मात्र ऑफर आहे. स्वेतचा फटका, मागे गेलाय बॉल, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जमिनीला घरंगलत अलॉंग द ग्राउंड गेलाय. चौकारासाठी मिळेल हा अजून एक चौकार. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये 4 भर होईल. रणसंख्या 18 या आकड्यावर. डीजे मास्टर थोडं आम्ही थांबू. आशिष पाटील फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि धरणा गावचे गावदेवी धरणा ही टीम आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. विकाशी केनी यांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज मिळणार सलग 3 षटकारांसाठी. आणि धीरज पाटील यांच्याकडनं सुद्धा 3000 रुपये कॅश प्राइज. पहिला वार ऑन द प्राइस. यावेळेला आपण जर का पाहिला गेला तर बॉलकडे फक्त पाहत राहिलेत आणि गेला बॉल सीमारेषा पलीकडे. ताकद, त्या ताकदीचं प्रदर्शन. पहिला षटकार. पण झालं गावदेवी धरणा संघाचे ओनर उद्योगपती विकास शेटकेणी यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागत. आणि विकासजी केने साहेबांच्या वतीनेच आपण मगाशी जी अनाउन्समेंट केली आशिष पाटीलसाठी, फॉर एव्हरी 3 सिक्सेस कन्झिक्युटिव्ह 6 कॅश प्राइज 2000 रुपये. आणि आमचे प्रसादजी पाटील साहेबांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 1000 रुपये कॅश प्राइज आलेले आहेत. त्यामुळे आम्ही प्रसादजी पाटील साहेबांचं मनापासून आभार कौतुक करू. आणि लाईव्ह इव्हेंट साठी सुद्धा त्यांचं प्रसारण चांगलं व्हावं, त्यासाठी ॲज अ टोकन ऑफ मोटिवेशन अजून 1000 रुपये मिळालेत. त्यांचं मनापासून आभार आमचे प्रसादजी पाटील. आणि DJ मास्टर जे खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाला मात्र 4 चांद लावत आहेत, त्यांचंही आपण खरं तर प्रमोशन पाहता. आणि विश्वजीतजी पाटील आणि प्रसादजी पाटील यांच्या माध्यमातून त्यांनाही कॅश प्राइज 1000 रुपये ॲज अ टोकन ऑफ मोटिवेशन आपल्याला पाहायला मिळते. आम्ही प्रसादजी पाटील, विश्वजी पाटील साहेबांचं मनापासून आपण कौतुक करू. मॅचकडे बोलायला घेत असताना खऱ्या अर्थाने इकडे काय झालंय, चकमक चकमक चकमक. चला, आणि आयोजकांच्या वतीनं आपण काही सूचना करणारच आहोत. तत्पूर्वी मॅचमध्ये काय घडते, मॅचमध्ये एक्झॅक्टली रसिक प्रेक्षक सुद्धा मॅचला पाहत असतात, त्यामुळे स्कोअर अपडेट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या झाली ती 24, गडी बाद झाले ती 3 बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. टीम जय दुर्गा रोहिंजन. आपण पुन्हा एकदा वैभव पाटील आणि आशिष पाटील या 2 फलंदाजांसाठी जी 5000 रुपये आणि 2000 रुपये अशी जी ऑफर आहे ती पुन्हा एकदा आपण अनाऊन्स करतोय. 3 षटकार आणि मगाशी जे 2 षटकार ठोकलेत त्याच्यासाठी कॅश प्राइज 500 रोकडा, म्हणजे 1000 रुपये मिळणार आहेत बॅटरला. हाही बॉल लेग स्टिकचा प्रश्न फार छान विचारलाय. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. गोलंदाज त्याचं पिचिंग इन लाईन, गोलंदाज त्याचं इम्पॅक्ट इन लाईन, आणि गोलंदाज अ बॉल वॉज अबाउट द हिट द विकेट. म्हणूनच प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी सांगितलं इट्स OUT आउट. मुकेश शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे आपलं.
लोकांना, DJ मास्टर्सना आणि आज आपण जर का पाहिलं गेलं तर लाईव्ह टेक्निकल टीमला सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आम्ही जर का पुढे उल्लेख करायचा झाला तर आमच्या या 1000च्या भागीदारीमध्ये आमच्या गुणवान गुणलेखकाला सुद्धा डिवायडेड बाय 4 ही आम्ही करू. अंतिमच्या टप्प्यामध्ये जे काही येतील ॲज अ टोकन ऑफ मोटिवेशन करण सर. येस, कॅश प्राइज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ओनर आदरणीय प्रसाद शेठ पाटील, विश्वजित शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500चं कॅश प्राइज आहे. लागोपाठ 3 षटकार आले, 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि विकास शेठ केनी यांच्याकडून बॅटर आशिष लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं विकास शेठ केनी यांच्याकडून देखील त्यांना कॅश प्राइज आहे. चार चेंडू झालेत आणि 4 चेंडूमध्ये काय चकमक पाहायला मिळाली आहे. एकही धाव आलेली नाही आहे. सरळ हाताने मुक्त हस्ते मदत करणारे अनेक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आम्ही पाहतोय. हा बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स. अजून एक विकेटचं पतन. घाई गडबड गडबड गोंधळ आणि या गोंधळामध्ये अजून एक फलंदाज क्रमांक 5 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतीन म्हात्रे बॅक टू दी डगआउट. रोहिंजनचे आपल्यामध्ये प्रसादजी पाटील साहेब उपस्थित आहेत, पण त्यासोबत वैभवजी पाटील साहेब हे देखील उपस्थित असेल. आपणास विनंती मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हा. मॅनेजर विश्वजितजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थापक आहेत या संघाचे हनुमानजी पाटील, टीमचे कोच आहेत आपले पिंट्या शेठ पाटील, व्यवस्थापक मुकेशजी पाटील आणि छोटे मालक वेदांश पाटील. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात सोळागाव प्रीमियर लीग 2026 मध्ये. येस, आणि काय गोलंदाजी झाली आहे बघा. आता जर का हा बॉल डॉट काढला, एखादी विकेट जर का आली तर पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल, परंतु ते मेडन षटक पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आपण जर का पाहिलं गेलं तर ही एकदा जरूर मिळणार. दुसरीचा प्रयत्न, त्या प्रयत्नांमध्ये जरूर आपण पाहिलं बाल बचावलेत नितीनजी गावंड यांच्या माध्यमातून. फिल्डिंग टीमसाठी मात्र नक्कीच अगदी मोटिवेशन आले. ॲज अ कॅश प्राईज 5000 रुपये. जर का कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक संपादित करेल तर तब्बल कॅश प्राईज 5000 मिळणार. धरणागावचे उद्योगपती आदरणीय अशोकजी कुरूप साहेब यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानाबद्ध व्हा. धरणाचे उद्योगपती आदरणीय अशोकजी कुरूप साहेब, सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. पनवेल आणि रायगड हा विभाग तलोजे मजकूर या गावाला बिलॉंग करत असताना विद्यमान नगरसेवक सन्माननीय नितीनजी गावड साहेब यांची टीम आज खेळ करताना पाहायला मिळते. आणि आज जर का उल्लेख करायचा झाला तर त्यांच्याच सुकन्येच्या नावानं, गाथेच्या नावानं मला वाटतं ही टीम आज खेळ करताना इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते आणि अफलातून खेळ झाला आहे. पहिलं षटक जर का आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या होत्या. संमिश्र षटक राहिलं, तिथे 2 फलंदाज बाद झाले. करणनं एक चौकार लागवला, त्याची घाई झाली, तिथे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, तिथे फटका फसला, टायमिंग चुकलं, तो बाद झाला. आणि त्यानंतर प्रतीक जसे मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवर आले तेही अगदी दुसऱ्या षटकामध्ये लवकर बाद झाले. किंबहुना आपण असं म्हणूया की पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिथे 1 विकेट गेली. आणि 2 षटकांच्या अखेरीस 12 चेंडूमध्ये पॉवर प्लेमध्ये किमान 30+ धावा आणि एखाद विकेट गेली असती तर चाललं असतं, परंतु 3 विकेट संपादित केल्या गेल्या. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आम्ही कौतुक करू. तिसऱ्या षटकामध्ये समीरनं पहिल्या 2 षटकांचं मोमेंटम जे आपण म्हणतो ना की ते मोमेंटम कॅरी केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. पहिले 5 चेंडू डॉट काढले, 1 विकेट आले आणि शेवटच्या बॉलवर फक्त 2 धावा आल्या. असे 3 षटकांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहताय बॅटिंग करत असताना बॅटिंग टीम थोडी चाचपडतीये आणि आता 5 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 5 बाद 26. डलमली झाली सुरुवात. आपण पाहताय फॉर्च्यून इव्हेंट ऑर्गनाइज, वेल ऑर्गनाइज टीम. आणि सूचना आहे बॅटिंग साईडसाठी, जर तुम्हाला बॅड लाईट वाटत असेल तर आपण अंपायरशी संपर्क करा, लगेच फ्लड लाईट्स ऑन केल्या जातील. बॅटिंग साईडवरती डिपेंड आहे. एका बाजूला टीम गाथा गावंड 11 टीम तलोजे मस्कूर, त्यांच्या विरोधात टीम जय दुर्गा रोहिंजन. यस, फ्लड लाईट ऑपरेटर लाईट्स ऑन करा.
कुछ नाम है क्या इलेक्ट्रिसिटी ऑपरेटर का? इंजिनियर. आज आमचे गुणवान समालोचक ज्यांनी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मायनं प्रत्येक कलाकाराला जवळ घेणारे हे व्यक्तिमत्व आहे. आज साई सरांचं एक खेळ आज आपण या मॅचमध्ये पाहत आहे. पिवळी रंगाची जर्सी त्यांनी परिधान केली आणि पिवळा रंग म्हटलं की मग आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सातत्यानं म्हणत असतो की हा रंग रिप्रेझेंट करतो थाला, द नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. थाला आता नव्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता क्रमांक असणार आहे तो 8 आणि त्या क्रमांकाचं काय गुपित आहे ते जेव्हा IPL सुरू होईल तेव्हाच आपल्याला पाहायला मिळेल ना. IPLच्या धर्तीवरच या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक सुसूत्रपणा स्पर्धेमध्ये कसा असायला हवा त्याचं एक जबरदस्त ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी त्यांच्या समवेत फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण लाईव्ह टेक्निकल टीम, प्रोप्रायटर राजेंद्रजी म्हात्रे, जयेश म्हात्रे, निलेश म्हात्रे, भावेश म्हात्रे आणि त्याचबरोबर आपण क्रीडा मंडळाचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच मुख्य आयोजक, कार्यवाहक जे आपण म्हणतो ना, व्यवस्थापक, त्याच्यामध्ये अनेक युवा एकवटलेत. हाही बॉल पुढे गेलाय, स्टेप आउट करत असताना ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. खाऊ खाण्यामध्ये फिल्डर आहेत, एकच मिळणार आहे. फिल्डिंग टीम थोडी रिलॅक्स आहे बघा, कुठे घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही आहे. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये 24वर थांबवलंय, 26वर थांबवलं. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 27वर 27. आपण जे या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं मुख्य आयोजक आहेत त्यांचे आपण नाम उल्लेख करणार आहोत. जयदुर्गा रोहिंजनचे टीम कोच गोरक्षनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. सहर्ष स्वागत आहे आपलं, सुस्वागत. जयदुर्गा रोहिंजन त्यांच्या विरोधात गाथा गावंड 11 टीम तळोजे मजकूर. टॉस जिंकून पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं गेलं तर गाथा गावंड या टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि हा डिसिजन आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये पथ्यात पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी आणि धावांना रोख दिलाय. हाही बॉल फुल टॉस. एक्झॅक्टली काय घडलंय तर हो बाल बचावले. चेंडू आणि स्टम्प्समध्ये अगदी धाग्याचं अंतर होतं. आलेला अजून एक डॉट बॉल, एक डॉट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय पाटील, AP, अक्षय पाटील. स्ट्रायकिंग एंडवर आशिष आपल्याला पाहायला मिळतील. फार मात्र नक्कीच ती बलवान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आशिष पाटीलसाठी मात्र नक्कीच 2000 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा असणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एकाच संघातून खेळ करणारे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत. कॅच इज द कॉल अँड द कॅच इज टेकन. जितू म्हात्रे, अ वेल नोन नेम इन द टेनिस बॉल क्रिकेट, आणि आज त्याच्या हातामध्ये हा बॉल सहज विसावला गेलाय. फलंदाज क्रमांक 6 बॅटा आशिष पाटील बाद झालेत, कॅप्टन बाद झालेत. आशिष ना आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये जर का आपण पाहिला तर नक्कीच फक्त 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, जिथे 1 चौकार आणि 1 षटकार त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. किंबहुना आशिष पाटीलला शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं होतं, कारण क्रिकेट आणि हा क्रिकेटचा खेळ स्टॅटिस्टिक्सचा खेळ आहे. आपण म्हणतो ना सातत्यानं, मिडल ऑर्डरमध्ये हार्दिक पांड्या जर का 14-15 ओव्हरला जर का आला तर आपण म्हणतो ना की 20 पर्यंत याला थांबणं गरजेचं होतं. तसंच काहीसं मिडल ऑर्डरमध्ये जेव्हा फलंदाज येतात एक रणनीती घेऊन येत असतात. मिडल ऑर्डरमध्ये जेव्हा फलंदाज येतात ते तुमच्याकडे प्लॅन करण्यासाठी थोडासा वेळ असतो. ओपनिंगला तुम्ही उतरलात, तुमच्यासाठी बेस्ट गोलंदाज आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही जरी बेस्ट असाल तरी समोरच्या गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे बेस्टच गोलंदाज असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मात्र प्रयत्न तितके चांगले करावे लागतील, क्वालिटी बॅटिंग दाखवावं लागेल. मिडल ऑर्डरमध्ये थोडीशी रणनीती करण्यामध्ये तुमच्याकडे वेळ असतो, ज्याला आपण मार्जिन ऑफ एरर म्हणत असतो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आणि आता खेळ करण्यासाठी फलंदाज तयार आहे. नवीन साहिल भोईर, SB. क्षेत्ररक्षण फैलावलंय. 3 ऑन दी ऑन साइड, 4 ऑन दी ऑन साइड. 1 at deep long off, deep काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एकच सीमारक्षक लॉंग ऑफ मध्ये V शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट गलीमध्ये एक फिल्डर आहे.
शॉट थर्ड मॅनमध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळेल आणि शॉट एक्स्ट्रा कव्वामध्ये आपण एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, आता पारितोषिकामध्ये वाढ होते. संघ मालक प्रसाद शेठ पाटील आणि विश्वजित शेठ पाटील जे खऱ्या अर्थानं विद्यमान नगरसेवक जनार्दनजी पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत. प्रत्येक षटकाराला बॅटर्सला 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्राइस अभी दुगनी हुई है, डबल झाली आहे, डबल धमाका. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये कॅश प्राइज. षटकार नाही आहेत जुनी. षटक क्रमांक सुरे ते चौथं आणि या शेवटच्या बॉलवर मिळेलं जुन एक रनआउटची विकेट. करू आम्ही कौतुक गोलंदाज अजयचं आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 29. फास्ट चाललेत बघा. आता 6:49 मिनिटं झालेत. मागच्या काही 4 षटकांसाठी किमान फक्त आपण 15 ते 17 मिनिटे वापरली आहेत. सो आज थोडासा आपण फास्ट कव्हर करतोय इस मॅचेसना. मैदानामध्ये एक्झॅक्टली काय घडले, पहिल्या 4 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 29. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. दोन्ही फलंदाजांना लढावं लागेल. जर का षटकार ठोकला तर कॅश प्राइज 1000 रुपये मिळणार आहेत विश्वजितजी पाटील आणि प्रसादजी पाटील यांच्याकडनं. आणि विरोधात नितीनजी गावंड खरं तर संघाचे संघ मालक आणि त्यांची चिरंजीवी सुकन्याच्या नावानं आज गाथा गावंड 11 टीम तळोजे मजकूर खेळ करते. फिल्डिंग करत असताना आपण सांगूया येलो कलर रिप्रेझेंट्स गाथा गावंड तळोजे मजकूर आणि पर्पल कलर रिप्रेझेंट्स जय दुर्गा रोहिंजन. आणि बॉलिंग ट्रॅकवर आमचे गुणवान असे समालोचक मित्र साई सर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. साईराज हा फुल टॉस बॉल. लढत राहायचं मैदानामध्ये काहीही झालं. स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरंधरांचा आलेला हा प्रेशर रिलीज करणारा पहिला बेधुंद असा षटकार. पाटील यांच्याकडून कॅश प्राइज झालं. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 7,000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि त्यासोबत प्रसाद दादा पाटील जे ओनर आहेत आणि विश्वजित दादा पाटील यांच्याकडून टोटल 5,000 आहेत. आणि देन विकास शेट केणी यांच्याकडून 2 म्हणजे टोटल 14,000. क्या बात आहे, क्या बात आहे. हा प्रश्न विचारलाय बघा. हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट. 3 गोष्टी. मागे बॉल निघून गेलाय. ओ हो 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 हो. इट्स अ मोय मोमेंट इन द मिडल. प्रसाद सहस्रबुद्धी सरांनी सांगितलं इट्स नॉट आउट. आता तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती मात्र धोपाटणं आलंय. 4 लेग बायजनं काउंट पुन्हा एकदा आपण पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावसंख्या 39. आता कुठेतरी धावा वाढताना पाहायला मिळाल्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला जितेश उभा अर्थातच खंड्या आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज झालेलं. गुरुनाथ शेठ मात्रे यांच्याकडून कसे त्याने 2 षटकार मारले तर त्याला गुरुनाथ शेठ मात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पण षटकार मारण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर येणं फार गरजेचं आहे, अन्यथा ते लागणारी नाहीयेत. परंतु करण सर एक ऑब्झर्वेशन अजून आहे. प्रत्येक एका फलंदाजाचा एका खेळाडूचा एक फॅन फॉलोवर आहे. किंबहुना आपण असं म्हणूया की क्रिकेटला चांगलं ग्लॅमरस टच देण्यासाठी दानशूर दाते या मॅचला एन्जॉय करत असताना आपण सर्वांचं करूया स्पर्धेच्या निमित्तानं वॉर्म हार्टेड वेलकम. वेलकम एव्हरीवन टू दिस मेगा ब्लॉकबस्टर इव्हेंट. वी ऑल आर वॉचिंग श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित स्पर्धेचं दमदार आयोजन. वॉर्ड नंबर 1 16 प्रीमियर लीग सुवर्ण पर्व क्रमांक 1. एकूण धावसंख्या 40. अक्रॉस द लाईन इनटू द मिडल करता आला नाहीये. बॉल स्विंग स्पिन झालाय, बॉल टर्न झालाय, डेव्हिड झालाय आणि गोलंदाज साईराज सर सांगतायत की माझ्याकडे दमखम आहे, मी कमबॅक करू आणि करणारच. शेवटचे 2 चेंडू. कसं आहे ना, संघर्ष केल्याशिवाय कुणी महान होत नसतं. आणि आपण सातत्यानं ऐकलंय जोपर्यंत छनीचा घाव घेत नाही
तोपर्यंत दगडाला सुद्धा देव पण हे येत नसतं. आता शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट होईल, येईल का चौकार, मिळेल की षटकार, की मिळेल विकेट, असा हा टेनिस बॉल क्रिकेट. धावसंख्या 41, 41. 6 आल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहील 47-48. 4 जर का आल्या तर किमान 45. संघर्षाचं प्रतीक सांगणारा आकडा 45. म्हणजे हाही एक फायटिंग टोटल आपल्याला म्हणता येईल. परंतु गोलंदाजांना मात्र फार मार्जिन नसणार आहे. ऑपोजिट टीम जेव्हा मैदानामध्ये धावा डिफेंड करायला उतरेल. शेवटचा बॉल साईराज. हो, हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. बॉलचा बॅटचा एज लागलाय, बॉल मागे गेलाय आणि पंच अपडेट करतायत की एक धाव असणार आहे. एक न इथे मात्र टार्गेट सेट झालंय. ते 42 आणि 43 काढावे लागतील. आणि स्पर्धेचा नियमही असा आहे की जर का स्कोर लेवल झाला तर मात्र नक्कीच सुपर ओव्हर आपण पाहणार आहोत. आणि करू आम्ही पुन्हा एकदा मायक्रोफोनवर परिवर्तन, पुन्हा एकदा इन्व्हाइट करू ज्या आवाजासाठी खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, पनवेल तालुका आणि खुटारी हे गाव आणि फॉर्च्यून इव्हेंट चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी यांच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतोय 16 गाव प्रीमियर लीग 2026. दुसऱ्या इनिंगला अगदी सृजान फुलवण्यासाठी शब्द सम्राट आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेबांना आपण ऐकूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण काका सन्मान घेऊया. आज ज्यांनी कलाकारांना खऱ्या अर्थानं चांगलं मोटिवेट केलंय आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष योगदान सुद्धा राहिलंय. आम्ही सर्वप्रथम विश्वजितजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. 1700 सरकार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे आणि आज दोस्तीच्या दुनियेमधील राजा माणूस म्हणून एक वेगळी आयडेंटिटी सुद्धा त्यांची राहिली आहे. आणि नगरसेवक जनार्दनजी पाटील साहेब यांचे चिरंजीव विश्वजितजी पाटील साहेबांना आम्ही विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज या स्पर्धेचे आम्ही भगवानजी म्हात्रे आमचे ज्येष्ठ आहेत, मोहनजी म्हात्रे आमचे ज्येष्ठ आहेत, त्यांना आम्ही विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान करावा. विश्वजितजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला काहीच हरकत नाहीये. विशेष योगदान त्यांचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले आणि आज खऱ्या अर्थानं या स्क्रीनवर विश्वजितजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. त्यानंतर अनेक सारे कॅश प्राइजेस आम्ही पाहिले आणि आज हे दमदार व्यक्तिमत्व या व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. पुढचा सन्मान आम्ही करतोय प्रसादजी पाटील साहेबांचा आम्ही सन्मान करू. आम्ही साहेबांना विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी या फ्रेममध्ये यावं आणि या मैदानामध्ये खरं तर या संपूर्ण मैदानाची डागजुजी आणि JCB ची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली असे खऱ्या अर्थानं आपली सपोर्ट सिस्टेम 1700 सरकार म्हणून ओळख असणारे सन्माननीय प्रसादजी पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान. या स्पर्धेचे प्रणेते
राजेंद्रजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं करतोय, जे फॉर्च्यून इव्हेंटचे प्रॉपरायटर आहेत आणि त्यांच्याच कल्पक बुद्धिमत्तेतनं स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे. यस, धन्यवाद नितेश भोईर. अतिशय दमदार सूत्रसंचलन आणि समालोचन. चला 43 धावांची गरज. प्रसाद शेठ पाटील किंग मेकर, दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असे दमदार डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी, उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे प्रसादजी पाटील सर. बघा खुटारी म्हटलं ना मैदान की पैशांची बरसात असते नेहमी, कधीही या तुम्ही. तर अशोकजी कुरूप यांना सन्मानित करते आमचे राजेंद्र म्हात्रे, फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, सलामीची आरंभीची पहिली जोडी. एकीकडे रोहिंटन त्यांच्या विरोधात गाथा गावन तलोजे मजकूर असा हा विद्यमान सामना. 43 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दमदार आयोजन, क्रिकेटचा कुंभमेळा. चैतन्यश्वर क्रीडा मंडळ खुटारी आणि त्यांच्या सोबतच फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वार्ड नंबर 1 16 गाव साखळी लीग स्पर्धा. ज्या कोणी ऑफर असतील प्लीज. चला पहिला गोलंदाज. येस दशरथ सर थोडंसं थांबवतं. पहिला गोलंदाज जो आशिष त्याला कॅश प्राईज आलेला आहे. विकास शेठ केनी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 आहेत आणि क्लीन बोल्ड प्रत्येक बोल्डला 500चं कॅश प्राईज. आणि संघमालक आदरणीय प्रसाद शेठ पाटील आणि विश्वजित शेठ पाटील यांच्याकडून पूर्ण संघाला अर्थातच त्यांच्या बॉलर्सला विकेट हॅट्रिकला 5000 रुपयांचा कॅश प्राईज आहे. यस, पैशांची जबरदस्त बरसात. एकदाच 5 आणि 4-5 सिलेंडर येतील ना. ह्याला टेन्शन नाही. 4-5 महिने गणपतीपर्यंत आरामशी चालतील. बॉलिंग मार्क तयार. आशिष पाटील. येस, विकास केनी देखील धरणा प्रेमी लीग ज्यावेळी असते धरणामध्ये नेहमीच आम्हाला ते समालोचकांना नेहमी प्रेरित करत असतात. अशी दमदार व्यक्तिमत्व विकास शेठ केनी. चला पहिला गोलंदाज, पहिलं षटक, पहिलं प्रगती पदार, पहिला चेंडू गेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इकडे विश्वजित पाटील, प्रसाद शेठ पाटील ज्यांना मगाशी परिचय बोया आणि समालोचकांना त्यांनी देखील उत्तेजन देणे. चला मिड ऑन शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड गली शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, एक कवर्स राईट आर्म होते की आशिष पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा सॉफ्ट डिस्मिसल होईल का बघूया लेग स्लिपला. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. अतिशय खराब सुरुवात. आणि या पहिल्या खरं तर हे बॉल पडण्याअगोदर अनाउन्समेंट करायची होती सर, थोडी घाई झाली. Yes, yes, okay. सुजितला खऱ्या अर्थानं 3 षटकारांसाठी विकास शेटके यांच्याकडून 2000चं कॅश प्राईज होतं आणि सुजितच्या विकेट घेणाऱ्या बॉलरला 1700चं कॅश प्राईज होतं. ते आता आपण जरूर गोलंदाजाला देणार आहोत. Yes, ओनर या yes. संघाचे प्रसाद शेठ पाटील आणि विश्वजित शेठ पाटील यांच्याकडून. येस, आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. अतिशय खराब सुरुवात, डलमली सुरुवात. पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा काढदाबाय. प्रथम विकेट स्वाहा. तर वंडावला फलंदाज, पहिल्या विकेटचा एन्काउंटर. धावसंख्या 0वर 43 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. जय दुर्गा रोहिंटन त्यांच्या विरोधात गाथा गावंड तलोजे मजकूर अशी ही बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज. आणि वंडावला फलंदाज निघाला आशिष पाटील, प्रवीण काटे. येस, हनुमान शेठ पाटील यांच्याकडून देखील कॅश प्राईज ऑलरेडी आम्ही त्या अगोदर अनाऊन्स केलं होतं आणि आताही अनाऊन्स करत आहोत. बॉलर्सला जयदुर्गा रोहिंटनच्या विकेट हॅट्रिकला 7000 आहेत आणि ओनर संघमालक प्रसाद शेठ पाटील आणि विश्वजित शेठ पाटील यांच्याकडून 5000 आहेत आणि विकास शेठ केनी यांच्याकडून 2000 आहेत. पैशाची ते आशिषसाठी आहेत. पैशाची लईलोट, जबरदस्त आमिष, लालूच, प्रलोभन, गाजर. बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीनं. पहिलं षटक प्रगती पदावर आशिष पाटील. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा. खुटारी गाव म्हटलं सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि भजन क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य असं हे गाव. हो यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न. आणि मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक, आले आक्रमण गेले. 4 धावांनी संघाची धावसंख्या 1/4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रसाद पाटील यांचा हा संघ बघूया. जय दुर्गा रोहिंटन गावचे अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असं ज्यांच्या ठिकाणी मिलाफ आहे, मेल आहे असे दमदार व्यक्ती प्रसादजी पाटील मगाशी आले त्यांनी बघूया. समालोचकांना देखील उत्तेजन देण्याचा प्रयत्न. विकास केने, जशी शरीर तशी पैशाची बरसात.
नाही, विकास केले आमचे नेहमीच आहेत. धरणा प्रेमी लीग असली, धरण्यामध्ये कुठलीही स्पर्धा असली, आमचे मिथुन मडवी असतील, मिथुन दादा. चला बॉलिंग मार्क वर तयार आशिष पाटील, संघाचा पहिला मीडियम पेसर, मध्यमपदी गोलंदाज. बॉलिंग मार्क वर तयार. ओहो येस, आउटसाइड द स्टंप, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. वॉट अ बॉलिंग, जबरदस्त कमबॅक, पुनरागमन. संघाची धाव संख्या 3 चेंडूमध्ये धावा झाल्या 4 वर, 1-4. संघमालक जयदुर्गा रोहिंजनचे आदरणीय मुकेश शेठ पाटील यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. आपलं या सोळागाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे. आसनस्तवा मंचावर देऊन आदरणीय मुकेश शेठ पाटील जे ओनर आहेत जयदुर्गा रोहिंजनचे. येस, चैत्र खुटारीची जी डेची टुर्नामेंट मागच्या महिन्यात झाली होती, तेव्हा 2 लाखाची स्पर्धा अतिशय दमदार आयोजन करण्यात आलं होतं. कारण खुटारीची स्पर्धा म्हटली कोणीही चुकू नका. घरात जरी मयत झाला, अरे मयत झाला शपथविधी होतो, मग यायला काय हरकत आहे, बरोबर की नाही. सध्या 2 गोष्टी भारतामध्ये फार फेमस आहेत, एक क्रिकेट, नंतर एफस्टीम फाईल, नंतर कॅप्टन फाईल. नाशिकचे बाबा, खरात बाबा त्यांच्याकडे यांनी आलं पाहिजे सगळ्यांना. एकदा वारी घडवा झाला आणि हा हो यस मॅग्नाफिशियन. आणखीन विकेट प्राप्त होईल. दुसऱ्या विकेटचं वदन, दुसरा गडी घालत, दुसरा हदरा, सेकंड विकेट कोल्हापसनं, दुसऱ्या विकेटचा करता बाय. गटडी वळली गेली, गाशा गुंडाळला गेला. धाव संख्या 2-4, 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. रोहिंजनचे उद्योगपती आदरणीय पिंट्या शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. दशरथ सर, आपण जरूर कॅप्टनचा उल्लेख केला आणि मार्केटमध्ये आता नवीन देखील आले येस, नक्कीच. हिरवळ झिरवळ. येस, प्रतीक पाटील त्याच्यासाठी 500 रुपये सर्वांच्या आज ओट्या भरणार, टोटली ऑल ऑर. नंतर प्रेक्षकांना देखील आहेत, कोणीही घरी रिकामा जाणार नाही. जाताना कमी दे नाही म्हटलं 100-150 म्हणजे टीनचा तरी फायदा होईल, 1 टीन तरी सुटेल. चला नवीन बॅटर संगम राजे द कॅप्टन. सर ऐवज हेलसाठी अरे 1700 सरकारकडून प्रसाद पाटील आल्या आल्या बघूया. जबरदस्त पैशाची बरसात. नाही तर काय पैसा काढायला पाहिजे नव्हतं, हसून फायदा आहे काय. खिशात आणा हे आणा आणि मला बाजीराव म्हणा, काही उपयोग नाही. सुटा बुटा देणार, उपाय करणार नाही, काय फायदा आहे त्याचा. 10,000 संपवले तर लाख येतील, बरोबर की नाही. कृष्णा मात्रे बघा, मिशा बिशा बघा कशा. कारण ज्याची मिशी ठळक तो लोकमान्य टिलक. नाही मिशा पाहिजे चला, आम्ही बिन मिशा सगळी भादडणार. चला आणि पहिल्या षटकात धावल्या फक्त एनिमेन. 4 धावा 2 विकेट. असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करम बॉलिंग विश्लेषण, दमदार गोलंदाजी, भेदक मारा, जालिम जलाल विषारी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ सध्या तरी बॅकफुटवर. आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 39, बरोबर ना. राहुल आमचे अतिशय चांगले स्कोरर आहेत, बघूया. राहुल 4G फ्रॉम धानसर. सगळे मागवलेले आहेत ऑनलाईन, सध्या ऑनलाईन आहे. चड्डी लंगोट झाला, बनियन झालं तरी ऑनलाईन. चला नवीन गोलंदाज. अच्छा अच्छा, फटाके कुठे. अच्छा अच्छा, येस. कधी वाजणार आहे बाबा. ओके यस, फटाक्यांच्या आत्ताशबाजीत रोषणाई. तर जितेशने आणि 2 विकेट जर प्राप्त केल्या तर विशाल लगातार सलग त्याच्यात खंडन पाडला पाहिजे. हा पाळणा दरवर्षी हळला पाहिजे, त्याच्यात खंड पडता कामा नाही, फरक नाही. हे म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगितलं. येस, गावदेवी धरणाने ते नेहमी देत असतात. नितेश हे आमचे तिकडे कुठं आहे खजिनदार. नाही हे कसं माहिती आहे, फंड आहे आमचा, चिट फंड. आणि हा येस पहिला दमदार सिक्सर, नेत्र दीपक टायमी, वज्र टोळा, दमदार 4 धावांनी संघाचे धाव संख्या रद्दींग होईल. टोटल स्कोर झाला 10 वर 10, डबल डिजिट. येस सूरज पाटील, दमदार स्ट्रोक, नेत्रदीपक, क्लासिकल, उत्तुंग फटका, बेबंद फटका, आसमानी टोळा.
यस पहिली मॅच वन साईड झाली, ही मात्र थोडी रंगतदार होईल असे वाटते बघूया, आणि व्हावी ही श्रींचीच्या समोर बघूया. अगदी कट्टा आहे. हो हो यस, आणखी एक वॉर्ड आहे. यस, आणि हा दमदार सिक्सर पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला तुफानी स्ट्रोक. संघाची धावसंख्या झाली 16 वर 16 आणि राहिल्या 27 धावांची गरज. काय दमदार बॅटिंग सूरज पाटील. देम आहे, धरणी ठाय, रन उठवलंय विकास केने यांचा तरी संघ सध्या बघा. पहिल्या षटकात 4 धावा दिल्या त्या, अतिशय भेदक मारा करून असं वाटलं होतं, पण गाता गावण तलोजे मजकूर ही एक बलाढ्य टीम, कारण साईराजे यांचं यथोचित मार्गदर्शन. धावा झाल्या 16 वर 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमामध्ये या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह कव्हरेज. राईट महोदय, विकेट तयार. सूरज पाटील. हो हो येस, हुक केला बघूया जबरदस्त. पुन्हा आणखीन एक मध्ये 4 की 6 6 रन आणि हा सलग तिसरा षटकार. जबरदस्त टायमिंग. पहिला ऑन साईड, नंतर बाकपास टोल एक लॉंगलेग यांच्यामधून दमदार सिक्स शॉर्ट पिच चेंडू अक्कोट डब्याचा टोटली आले होते फ्रंटफुटला आणि दिला ठेवून हुक शॉट. संघाची धावसंख्या झाली 22. हे आवडतं म्हणजे रायगड. हो हो यस, पुन्हा एकदा म्हणते हा चौथा. ये चौथा षटकार, सलग चौथा. दमदार बॅटिंग बॅट्समन सूरज पाटील. प्रसाद पाटील जवळ कॅश जमा आली आता. कोण ऑनलाईन चालला ना कॅश. यस यस, आता फक्त कॅशच. यस, प्रसाद पाटील आता मध्ये लावले होते बघूया. सूरज पाटील याची बॅटिंग. सूरज तरे, अच्छा तरे. यस, एस टी तुरुबे आमचे मोठे साई पाटील ना रे, कॉमेंटेटर साई पाटील. येस, साई पाटील. काय दमदार बॅटिंग सूरज तरे. वेल प्लेड. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हो हो हो, पुन्हा एकदा स्लॉक स्विफ्ट. काय टायमिंग, बेमिसाल फटका. आणि हा मध्ये 5वा उत्तुंग षटकार. आणि जवळजवळ धावा झाल्या 28-34. फक्त 9 धावांची गरज. संपूर्ण समीकरण बिघडवून ठेवलं. पहिल्यांदा जयदुर्गा आघाडीवर होते 2 पेट्यामध्ये, नंतर मग ते तिसरी पेटी फुटली. सगळं बाजूया परत आघाडीवर. राहिला फक्त 9 धावा आणि राहिला अजून शेवटचा बॉल. या 6वा येईल का? येणारं उत्तर मिळेल. सूरज तरे इज ऑन फायर. येस, प्रसाद पाटील बघूया 500 रुपये बघूया. अपोजिट असला बघूया. बघूया याला म्हणतात दुसऱ्याचं पोरगं आपल्या कडेवर घेणं म्हणजे जोक नाही, बरोबर की नाही. हो हो येस, टॅपिंग क्रिकेट. हलक्यात नपुश केला बघूया. येस, वॉट अ बॅटिंग, दमदार बॅटिंग. 5ला 5. येस, पुन्हा एकदा. येस, आणि प्रसाद यासाठी बघा विरोधी स्पॉन्सर्ड असून शेवटी आपला रायगड जिल्हा आहे. कुठेही कुठे सगळ्या टीम आपल्याच आहेत. रायगड जिल्हा आपलाच वॉर्ड आहे. सध्याच्या घडीची ही सर्वात महाराष्ट्रामधील अव्वल दर्जाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा. चला 12 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या राहिल्या फक्त एनिमेन 8 धावांची गरज. बॉल आहेत 18. अतिशय सोपं, जुजबी वाजवी, मामूली आव्हान, किफायतशीर आव्हान, नगण्य आव्हान. फॉर्च्यून इव्हेंट कुटारी बोलबाला झाला या. फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. न पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या. थँक्यू दिजे. आणि गाथा गावंड तळोजाचे ओनर नितीन शेठ गावंड यांच्याकडून सूरजने जे 5 लागोपाठ षटकार मारलेले त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. तब्बल 2,500ची कमाई. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पथावर. आशिष पाटील ज्याने पहिल्या षटकात 4 धावा दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. दमदार गोलंदाजी केली ती. चांगली सुरुवात, नंतर मात्र संपूर्ण समीकरण बिघडलं गेलं. हो हो येस, पुन्हा एकदा एक धाव मिळेल. राहिल्या फक्त 8. आता मोठा फटके मारायची गरज नाही, आरामशीर क्रिकेट. रिव्ह्यू टेकन रिव्ह्यू. बॅटिंग टीमदार रिव्ह्यू. बरं ते कशाला मार खातील नाही का.
प्रकाशजी सहस्त्रबुद्धे असतील, अरविंदजी भोईर असतील, असे मान्यता प्राप्त अंपायर्स. येस, गुरुनाथ भोईर, अरविंद भोईर, बरं अरविंद भोईर ना, आणि सहस्त्रबुद्धे. फेअर डिलिव्हरी. चला चालू करा प्लीज, कामाला लागा. काय मॅनेजमेंट आहे. येस, कुटारीकर धन्यवाद द्यायला पूजा. टोटली कल्याण डोंबिवली रतंबो फॉर्मेट. हो हो येस, पुन्हा एकदा हलक्या जरा पुष्कळ टॅप केला चेंडू जाईल मिड विकेटला. वेगाने झेपावले परंतु चांगलं रनिंग मिळणे विकेट. राहिल्या फक्त इन मेन आणखी ने बघूया. 3 आले ना. राहिल्या फक्त इन मेन 4 धावांची गरज. जवळ विजयाचे डोहळे आणि ब्रह्मलिखित विधी लिखित सटवाई लिखित पराभव अटळ. काळ्या दगडावर एक विजयापासून 2 पावले दूर विकास केने सध्या तरी खुश आहेत. स्मिता आशिष पाटील फक्त 4 धावांची गरज. ओनली 4 रन्स निडेड फॉर विक्ट्री. हो हो येस, आउटसाइड दी लेग स्टिक. दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाईन मारा, मिळेल 1 धाव. राहिल्या फक्त इनमे 3 धावांची गरज. आमचे राहुलजी 4 जे अतिशय उत्तम उत्कृष्ट स्कोरिंग आणि सिद्धी करवल्याचे कृष्णा म्हात्रे ज्यांनी फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून आमचा देखील बराच प्रचार त्यांनी केला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. यस, आशिष पाटील. हो हो येस, पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. राहिल्या फक्त 2 धावांची गरज. जर सामना बरोबर सुटला तर कंपल्सरी की काय सुपर ओव्हर. बरोबर आहे. मोठी स्पर्धा आहे आणि सगळे 5-5 षटकाचे सामने असतील. अच्छा, तुम्ही खेळलात. चला, प्रियांश 11 टीम ओमसाई मागच्या मॅचमध्ये सामना जिंकलेला संघ. विन मध्ये आपण मॅच नंबर 3 कव्हर करणार आहोत. सो टीम कॅप्टन आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. प्रियांश 11 टीम ओमसाई तलोजे मजकूर या इकडे लवकर या प्लीज. समोर जागा तर लगेच येईल. फक्त अंतरपाठ धरायचे कोटे आहे बस का. बॉलिंग मार्को तयार. हो हो येस, क्लासिकल स्ट्रोक्स आणि सामना केला फिनिश. याला म्हणतात क्लास. जबरदस्त अनुभव, अप्रतिम लावण्य, सुंदर फटका आणि पहिला सामना जिंकलाय. याच्यानंतर बेस्ट अगेन बेस्ट दोन्ही ही टीम असतील अपराजित संघ आणि याच्यानंतर लुजर. चला, 2 पडेल पेलवान आणि 2 विजयी पेलवान. चला ओमसाई. त्याच्यानंतर आम्हाला म्हणते या सुरेश तरे ज्याने 8 बॉल 33 धावांची वादळी फलंदाजी. 5 चेंडूमध्ये 5 उत्तुंग षटकार. आजच्या दिवसातलं खरं राईटमधलं हे आकर्षण. धन्यवाद देतो मंडळ आभारी आहे. तर पुढचा आवाज तुम्ही ऐकाल हेडोटणे गावचा, जिथे माझे फार खुश आहे साईराजे. देव पाण्यात टाकून बसले होते. विकास केने देखील. शेवटी क्रिकेट आहे. चला, पुढचा आवाज असेल आमच्या करण काल्यान. अतिशय दमदार समालोचक, उत्कृष्ट सूत्रसंचलन, निवेदन आणि खास करून त्यांचे इंटरव्ह्यू असतात ते फार असतात चांगल्या. बघूया. धन्यवाद देतो. चला, मंडळ आभारी आहे.